आजच्या दिवसामधला हा 5वा सामना आपण या ठिकाणी पाहत आहात. आपल्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की ड्रीम 11 विरुद्ध श्रेयस फायटर दोघांचाही अतिशय हा महत्त्वाचा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहात. आणि नक्कीच दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत आणि या दोन्ही संघामध्ये होणारा हा सामना नक्कीच रोमांचक होणार, यात काही वाद नाही. आणि लेट्स गो स्टार्ट. फर्स्ट ओव्हर. सचिन comes in and ball to Anil. सुंदर फटका आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे, आपण चांगलं काम करत आहात. थोडंसं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी आपण डीजेची व्यवस्था केलेली आहे, त्याचा पुरेपूर आनंद या ठिकाणी आपण घेत आहोत. पुन्हा एकदा मॅचकडे येऊया. चांगला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, पंचांचा इशारा पाहावा लागेल, परंतु एकदा पूर्ण केले अमोल यांनी आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या बॉल पासून आक्रमक मोड मध्ये अमोल. धावसंख्या जाते 8. सचिन पुढचा चेंडू घेऊन पुन्हा चेंडू कट केला आणि येतोय सरळ माझ्या दिशेने आणि सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 12. पुढचा चेंडू घेऊन थोडस या ठिकाणी महाड षटक म्हणता येईल सचिन शेवाळे यांचं. पुन्हा एकदा सचिन टू अमोल. राऊंड विकेट. चांगला चेंडू होता, थोडासा ऑफसाईडच्या बाहेर चेंडू आणि या ठिकाणी एक धाव मात्र घेण्यापासून काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या 1 निवडून जाते 13 वर. सलग 4 दिवस म्हणजे 4, 5, 6 आणि 7 असे 4 दिवस या ठिकाणी कडगाव प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे या माध्यमातून आपण हे क्रिकेट सामने महालक्ष्मी स्टेडियम या ठिकाणी आपण पाहत आहात. जे प्रकाश ज्योतामध्ये गडिंग्लज संपूर्ण गडिंग्लज तालुक्यामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी विक्रम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असं वातावरण या मैदानामध्ये आपण पाहू शकता. थंड वातावरण. चांगला चेंडू कट केला आहे, परंतु कितीही सरीस फटका जोरात मारला, कितीही उंचावरनं मारला तरी या ठिकाणी आपल्याला एकच धाव मिळणार आहे. चेंडू आपले लाईनमॅन्स बॉल शोधायचा आहे. प्रथम क्रमांकाचे जे बक्षीस आहे ते 11,000 रुपये आणि एक सुंदरसा असा चषक. द्वितीय क्रमांकाचं या ठिकाणी बक्षीस आहे ते 7,000 रुपये आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी एक आकर्षक चषक या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. एकूण 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. चेंडू द्यायचा आहे. 8 संघांचे असे तुल्यबळ 8 संघ या स्पर्धेमध्ये यांनी भाग घेतलेला आहे. पैकी नवीनच चेंडू आहे, तो फक्त उद्घाटनासाठी काढलेला होता. 2 काढलेले आहेत, दोघांपैकी एक चॉईस करून घेतलं तरी चालेल. यामध्ये आपल्याला पाहता येईल की उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच हे जे बक्षीस आहे ते प्रत्येक मॅचला आपण या ठिकाणी देत आहोत.
फुलटा चेंडू कट केल्याने हा चेंडू थोडासा हवेमध्ये होता आणि जातो चेंडू सहज मिसफिल्डिंग होते या ठिकाणी पप्पू यांच्याकडून युवराज आणि हा पंचांचा विठ्ठल पाटील यांचा 4 धावांचा इशारा. षटक संपलेला आहे. 1 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावसंख्या 18. आपल्यापर्यंत हा जो लाईट दिसतोय तो सिद्धेश्वर लाईट्स सिग्नल यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. एक चांगली लाईटची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी आम्हाला करून दिलेली आहे. दीपक सिर्वे या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी 1 धावांचा इशारा पंचांचा बाईच्या स्वरूपामध्ये लेगबाईच्या स्वरूपामध्ये. या सामन्यासाठी जे पंच म्हणून आहेत ते लेग अंपायर म्हणून जे काम पाहत आहेत ते विठ्ठल पाटील आपल्या कडगाव मधले एक अत्यंत अष्टपैलू खेळाडू, एक जबरदस्त बॅट्समन आणि मेन पंच म्हणून जे काम पाहत आहेत ते अष्टपैलू खेळाडू तेही आहेत कडगाव गावातील, ते म्हणजे दीपक इंजल. या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभतंय, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. चांगला चेंडू होता, थोडासा या ठिकाणी खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता अमोल यांनी, परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये काही व्यवस्थित चेंडू आला नाही. बाकीचं काम क्षेत्ररक्षक करतोय, चेंडू मात्र निर्धाव. चांगला चेंडू, पुन्हा लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू होता आणि पंचांचा अतिरिक्त स्वरूपामध्ये वाईड बॉलचा इशारा दीपक इंजल यांचा. धावसंख्या 1 ने वाढून जाते. दोन धावा मिळाले आहेत. एकवीस. चांगला चेंडू आणि हा ठिकाणी सरळ जातो 2 धावांसाठी फक्त. चेंडू पलीकडे गेलाय, जाऊन आणायचा आहे चेंडू. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टीरक्षक, बेस्ट कॅच, नवोदित खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचला, त्याच्यानंतर किंग ऑफ सिक्सर अशी खूप काही बक्षिसे या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. चांगला चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी. अक्षय सावंत यांनी तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र निर्धाव. दीपक सिर्वे चांगलं कमबॅक करताना पुन्हा एकदा राऊंड विकेट. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच दीपक इंजल यांचा वाईड बॉलचा इशारा. धाव संख्या 22 24. चांगला चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू, एक चकवा देणारा चेंडू होता. बीट झालेला या ठिकाणी अमोल, काही समजलेलं नाहीये, परंतु आपल्या क्रीज मध्ये अमोल सुरक्षित. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पुन्हा पंचांचा इशारा. थोडीशी या ठिकाणी ही ओव्हर लांबलेली म्हणता येईल, कारण आतापर्यंत मला वाटतं खूप काही वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या आहेत. पुन्हा पुढचा चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा पाहावा लागेल. नाही, एक धाव पूर्ण केलेली आहे, धावून या ठिकाणी धावा काढायच्या आहेत. षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 26. एक चांगली धावांची सरासरी श्रेयस फायटर संघाने ठेवलेला, म्हणजे प्रत्येक षटका पाठीमागे 13 धावांची सरासरी, ही चांगली सरासरी म्हणता येईल. आता यानंतर जे पुढचे 6 षटक आहेत
त्याच्या बाहेर अजून अतिरिक्त 3 खेळाडू आपण बाहेर लावू शकता, म्हणजे एकूण 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील. माझ्या बाजूला आमचे स्कोरर प्रमोद चौगुले आणि मी स्वतः कॉमेंट्री या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण सामन्यांचं प्रक्षेपण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या टीव्हीवर सुद्धा पाहू शकता. ही सोय आपण विक्रम स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलेली आहे. राजे केबल चॅनल क्रमांक 73 आपण घर बसल्या टीव्हीवर सुद्धा हे सामने यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक धाव या ठिकाणी अमूल्य पूर्ण केले. आधी सलामीची जोडी मैदानामध्ये सुरक्षित. जास्तीत जास्त धावा या ठिकाणी कराव्या लागतील. समोरच्या संघापुढे एक चांगलं खणखणीत आव्हान जर ठेवायचं असेल तर मित्रांनो, क्रिकेट हा असा विषय आहे की तो आपल्याला ताण भूक संपूर्ण विसरायला लावतो. आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. कोणती चूक होत करत नाहीये पाठीमागे यष्टीरक्षकाच्या शेखरच्या हातामध्ये जाऊन या ठिकाणी चेंडू चिकटतोय आणि पहिला धक्का बसतोय अभिजित मंचकर यांच्या स्वरूपामध्ये डीजे. धन्यवाद डीजे. आपल्याला गाण्याच्या स्वरूपामध्ये डीजेच्या स्वरूपामध्ये जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो तो संघर्ष ग्रुप कडगाव यांच्या माध्यमातून एक चांगली मनोरंजनाची मेजवानी आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर केदारनाथ हायस्कूल सहकार्य, विशेष सहकार्य या ठिकाणी आम्हाला त्यांनी केलेलं आहे. जे ग्राउंड उपलब्ध करून दिलंय त्यांचाही या ठिकाणी आभार आहे. वायरमन आमचे मित्र अमर माळवी असतील, शेखर गोरसेलवार असतील, यांचं बहुमोलाचं क्लास या ठिकाणी आम्हाला सहकार्य मिळालंय. त्यांचंही या ठिकाणी मी विक्रम स्पोर्ट्स तर्फे मनापासून आभार मानतो. यानंतर आपल्या गावातील पांडुरंग शिंदे, ज्यांना आम्ही प्रेमाने बॉक्सर असं म्हणतो, त्यांचंही या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभलंय. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो म्हणजे निखिल. चांगला चेंडू आणि या ठिकाणी बॉल, सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी सागरने टाकलेला चेंडू. सलग दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी क्लीन बोल्ड होऊन परततायत निखिल. 0 या धावसंख्येवर. सुंदर गोलंदाजी डीजे. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मेळ तुझला धाव.
की विनोद कांबळे उठल्या ते फिरायल्यात गोल दोन तुझ्या काहीतरी झाले जायले कडकडे लावा की काय त्याच्या आयला काय सामना चालू करायचा आहे. कृपया जास्त वेळ दौडू नका. सागर हॅट्रिकचा चान्स आहे या ठिकाणी. बघूया पहिले हॅट्रिक या टुर्नामेंट मध्ये होते का. नवीन गोलंदाज जो आलाय तो म्हणजे कोण आहे रे. अभि अभि पाटील. चांगला चान्स होता या ठिकाणी. थोडासा लांब होता चेंडू. शेखर यांनी प्रयत्न केला होता या ठिकाणी पकडण्याचा परंतु या ठिकाणी डिक्लेरेशनच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळणार आहे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी सागर यांची. या षटकामध्ये आतापर्यंत 2 फलंदाज बाद केलेत. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना एक चांगला आक्रमक क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. सागर खेळाडू तयार. अमोल एक आक्रमक फलंदाज. चांगला चेंडू आणि हा जातो सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. बॉल 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 आधी तुझं बोलला आणि त्यात तू बोलला करा आधीच बोलला आहे त्यात आज वाढवले हे बॉल आला काय दे दे समोरचा बॉल ए हळू मारे आम्या गेल्यात की मेंबर 3 गेल्या एक नंबर चांगला करून झालं हे घे बॉल आणि त्या आम्ही बाहेर खेळायचं काय करते कवाई नक्की चांगला आहे बॉल दे आणि कसलं काय बॉल हा नवीन देऊ काय आणि कसं द्यायचं बॉल मी तिला घ्यायला आवडते हा ते हळू मारायचं चाला चेंडूला पुन्हा षटकार. पुन्हा षटकार. अतिशय सुंदर षटकार आणायच्या बॅटमधून गेलेला. 6 धावा.
धाव संख्या जाते 6 ने वाढून. षटक झालं की षटक संपलेलं आहे. ओव्हर झाली. ओव्हर झालेली आहे. षटक संपलं. षटक संपलेलं आहे. षटक संपलेलं आहे. बघ किती स्कोर सांग जरा मला. स्कोर झालाय 41. 3-3च्या नंतर ना 3 षटकांच्या अखेरी धाव संख्या 41. 2 गडी बाद. 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 overs complete. 4 overs remaining. या ठिकाणी जास्त वेळ चर्चेसाठी घालवायचं नाहीये मैदानामध्ये. कृपया सामना या ठिकाणी चालू करायचा आहे. कृपया वेळ दौडू नका. काय वाजवा की जायला कोण ऑपरेटर तो डीजे आपला आवाज थोडासा कमी येतोय. बेस कॅमेरा कोण आहे तिथे थोडासा आवाज वाढवला तरी चालेल. गाणी वाजवू नका उगाच नको ती वाजवा. अरे कुठले खोल्या लावल्या घरात लावल्या कधी एकदा लावायचं एकदा लावायचं. दीपक सुर्वे वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन राऊंड विकेट आणि सामना करणार तो म्हणजे अभि पाटील. कुठल्या गावचा आहे? शिपूर गावचा रहिवासी असलेला हा प्लेअर ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू होता. या ठिकाणी खूपच बाहेर चेंडू आणि या पंचांचा वाईड बॉलचा इशारा. धाव संख्या जाते 42 वर. थोडंसं पहिल्या षटकामध्ये सुद्धा या ठिकाणी अतिरिक्त धावा भरपूर दिल्या होत्या दीपक सुर्वे यांनी आणि पहिलाच चेंडू या ठिकाणी वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव होते. धाव संख्या 42. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा वाईट बॉलचा इशारा. सलग दुसरा चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या 43. धाव संख्या 43. 2 गडी बाद. 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. दीपक चांगला चेंडू. थोडासा अंगाला चेंडू लागतोय. धाव काही निघत नाहीये. पहिला चेंडू या ठिकाणी 2 वाईट चेंडू टाकल्यानंतर हा चेंडू मात्र चांगला कमबॅक करताना निर्धाव चेंडू. 43 आणि या ठिकाणी चेंडू जातोय सरळ सीमा रेषेबाहेर. 6-10 गगनचुंबी षटकार. सुंदर फटका. क्रिकेटवर काय लाईन मिळते काय बघायला लागलोय. चांगला चेंडू आणि हा मात्र पुन्हा एकदा षटकार. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते आपल्या. पलीकडे पत्र्यावर धन्यवाद डीजे. ढकलानच कुठं पायाला पुढचा चेंडू. थोडस या ठिकाणी चर्चा करत असताना काय तो पण घ्या. पुन्हा या ठिकाणी फटकावण्याचा प्रयत्न केला होता अभि पाटील यांनी, परंतु एकदा मात्र मिळणार आहे पंचांचा 1 धावांचा इशारा बॅटकॅचच्या स्वरूपामध्ये. ओके धन्यवाद दीपक. या ठिकाणी धावसंख्या जाते भिंत पण दिसेना काय काय. पुन्हा लेफ्टच्या पुन्हा ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू. पुन्हा वाईड बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाते 1 निवडून 57. 57 लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th ओव्हर रिमेनिंग. नेक्स्ट बॉल 2 अभि पाटील. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये काही चेंडू आला नाही. चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. धावसंख्या 57. खूपच आक्रमक फलंदाजी या ठिकाणी होते श्रेयस
फायटर या संघाकडून. पुन्हा स्टंपच्या बाहेर चेंडू आणि या ठिकाणी षटक संपलेला आहे. दीपक सुर्वे यांना वाटला की या ठिकाणी हा वाईट बॉलचा इशारा देत आहे, परंतु तसं नाहीये. दीपक इंजले यांनी हा षटक संपलेल्याचा इशारा दिलेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 57. चला हॅलो, आवाज येत नाही डीजेचा अजिबात. आवाज वाढवा. थँक्स डीजे. व्हेरी गुड. थँक्स डीजे. थँक्यू. व्हेरी गुड. या ठिकाणी जो डीडी कॅपिटलचा जो बोर्ड लावला तो जो टॉवर आहे, त्या टॉवर खाली जे प्रेक्षक बसलेत तिथे एक जॉईंट आहे लाईटचा. कृपया तिथनं बाजूला व्हायचं आहे. लहान मुलं बसलेली आहेत तेव्हा डीडी कॅपिटलचा जो बोर्ड लावलेला आहे त्या टॉवरच्या खाली कृपया सहकार्य करायचं आहे. हाय व्होल्टेज टॉवर आहे, त्या ठिकाणी जॉईंट आहे. जरा बाजूला बसा. स्कोर 57. अजूनही त्या ठिकाणी 2 जण प्रेक्षक दिसतात मला इथून. ओंकार, सुशांत, थोडस बाजूला व्हा. आणि माझ्या समोर बरोबर पॅव्हलियनच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी टॉवर खाली आहेत. कृपया थोडस बाजूला बसायचं आहे. इरफान वैयक्तिक पहिलं संघासाठी 5 षटक घेऊन येतो म्हणजे इरफान, आणि सामना करणारा तो म्हणजे आक्रमक फलंदाज अमोल. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईट बॉलचा इशारा. पंचांचा धावसंख्या येते 58 वर. पुन्हा या ठिकाणी थोडस या ठिकाणी चेंडू अंगाला लागलेला. नीट चेंडू मात्र निर्धार होतो. धावसंख्या 58 आहे. तिथेच 2 गडी बाद. आपल्या सहकार्यांचा उत्साह वाढवत असताना खाली बसले काय आणि हा चेंडू थोडा आवामध्ये बघा झेल होतं काय, आणि फलंदाज झेल सुटलेला या ठिकाणी. झेल सुटलेला आहे अमोल यांचा. एक चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी गमावलेली आहे ड्रीम 11 संघानं. त्याचा कितपत फायदा या ठिकाणी उठवला जातोय आणि कितपत नुकसान या ठिकाणी संघाचं होतंय या ठिकाणी पाहावं लागेल. चांगला चेंडू या टाइम थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. पुन्हा एकदा पडकवण्याचा प्रयत्न केला होता अमोल याने, परंतु बॅटच्या मध्ये काही आला नाही चेंडू, आणि चेंडू मात्र निर्धाव. पुन्हा चांगला चेंडू. पुन्हा मिस फिल्डिंग या ठिकाणी पाठीमागे नाही का. सलग 4 दिवस या ठिकाणी आपण हे सामने पाहणार आहात. प्रेक्षकांसाठी एक चांगली मेजवानी आहे. पुन्हा एकदा इरफान टू अमोल. पुन्हा चेंडू कट केला आहे. हाताला लागून या ठिकाणी येतोय सीमारेषेच्या दिशेने. लॉंग ऑफला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपतंय. एक बॉल आहे अजून. एक बॉल शिल्लक. पहिला बॉल वाईट गेलेला होता. दुसरा डॉट. दुसरा तिसरा 2 धावा निघाल्या.
पुन्हा 2 डावा 2 डॉट आणि एक सिंगल आणि एक बॉल शिल्लक. चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि थोडीशी या ठिकाणी मिसफिल्डिंग होते. एकच धाव. या षटकामध्ये फक्त 5च धावा या ठिकाणी दिल्या. चांगली या ठिकाणी गोलंदाजी केली इरफान याने. थोडंसं त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. कृपया थोडंसं पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. कुठे लागला? हाताला लागला ना, बोटाला ना? थोडीशी बोटाला या ठिकाणी चेंडू लागल्यामुळे दुखापत झालेली आहे. 2 धावा या ठिकाणी, 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. धाव संख्या 62. माझ्या बरोबर स्कोरमन म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत ते म्हणजे मुबारक. युट्यूबच्या माध्यमातून आपल्या समोर संपूर्ण मॅचचे प्रक्षेपण आपण पाहू शकता घर बसल्या चॅनल क्रमांक 73 वर. अतिशय चांगला उत्साह आपण या ठिकाणी पाहू शकतो. मला प्रेक्षकांसाठी खास धन्यवाद म्हणायचं आहे. विक्रम स्पोर्ट्स आपले मनापासून आभार मानतो. असं सहकार्य दरवर्षी होणाऱ्या मॅचेस आहेत या ठिकाणी आपण कराल अशी निश्चितच या ठिकाणी आशा आहे. धन्यवाद पुन्हा या सर्व प्रेक्षकांसाठी. आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ तुम्ही या मैदानामध्ये सामना पाहण्यासाठी दिलात त्याबद्दल धन्यवाद. कारण कडगाव गावामध्ये जवळजवळ खूप काही असे खेळाडू आहेत जे आपण या ठिकाणी पाहतात. त्यांचे वडील त्यांचे भाऊ या ठिकाणी हा सामना पाहण्यासाठी असतील. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आले असतील. सामना जास्त वेळ थांबवायचा नाहीये. पंच जर खेळाडूला दुखापत झाली असेल तर या ठिकाणी आपल्याकडे अतिरिक्त खेळाडू आहे तो मैदानामध्ये पाठवायचा आहे. परंतु वेळेची बचत या ठिकाणी जरा करा. अजून या ठिकाणी एक सामना व्हायचा आहे. सामना चालू करून घ्यायचा आहे. खूप होतकरू खेळाडू या ठिकाणी आपल्या कडगाव गावामध्ये दरवर्षी तयार होत असताना दिसतात आणि हेच कारण आहे की जे विक्रम स्पोर्ट्सच्या माध्यमातून कडगाव प्रीमियर लीगची स्थापना आपण या ठिकाणी 7 वर्षापूर्वी म्हणजे 2017 ला केली होती.
सुंदर फटका आणि हा जातोय सरळ चेंडू सीमारेषा दिशेने आणि आता मात्र फलंदाज बाद. सुंदर झेल या ठिकाणी अक्षय सावंत यांनी पकडलेला. प्रीमियर लीगच्या माध्यमातून ती आतापर्यंत आपण दिवसा या ठिकाणी सामने पाहिलात आणि यावर्षी म्हणजे 2023ला पर्व 7व्या मध्ये आपण या ठिकाणी दिवस रात्र सामने आपण पाहत आहात. अतिशय स्वच्छ सुंदर प्रकाश, लाईटचा प्रकाश आपण या ठिकाणी पाहतात. चांगला चेंडू या ठिकाणी चेंडू तडकवला आणि या ठिकाणी पंचांचा इशारा, गगनचुंबी षटकार. थँक्यू डीजे. हा 4 दिवसाचा क्रिकेटचा जो ताप आहे तो या ठिकाणी 4 दिवस कडगावमध्ये सगळीकडे पसरलेला असतो. चांगला फटका या ठिकाणी, अतिशय सुंदर फटका, ऑफ साईडला एक धाव पूर्ण करतोय आणि या 2 धावा पूर्ण करतोय. अतिशय चांगला रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक मॅच मध्ये चांगली चुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंमध्ये चुरस, जशी मॅच मध्ये चुरस असते तशी प्रत्येक खेळाडूमध्ये सुद्धा चुरस असते. ऑफसाईडचा भरपूर बाहेर चेंडू होता आणि या ठिकाणी पंचांचा वाईड बॉलचा इशारा आहे. या ठिकाणी धावसंख्या 1 ने ओढून जाते 71. चांगली या ठिकाणी धावांचा डोंगर उभा करत असताना श्रेयस फायटर्स संघ. चांगला फटका आणि पंचांचा इशारा 4 धावांचा. या षटकातील शेवटचा चेंडू लेगबाच्या स्वरूपामध्ये धाव संख्या जाते 78. 3 विकेट्स. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन शेखर. चांगला फटका, मिस फिल्डिंग होते या ठिकाणी, 1 धाव पूर्ण करतोय.
धावसंख्या 1 निवडून जाते 79. षटक संपलेलं आहे. 6 षटकांच्या अखेरीत धावसंख्या 79. 6 ओव्हर कंप्लीटेड. नाव स्कोर 79. लॉस ऑफ 3 विकेट्स. अमोल वैयक्तिक 36 धावसंख्येवर खेळताना आणि अजूनही 2 षटकांचा पहिल्या इनिंग मधला खेळ बाकी. या सचिन जास्त वेळ या ठिकाणी घेऊ नका प्लीज. अजून यानंतर एक मॅच होणार आहे. नवीन पुन्हा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 7वें षटक घेऊन हा ना इरफान. इरफान. निर्धाव चेंडू. काय आलं सांगितलं की चांगला चेंडू या ठिकाणी. सुंदर चेंडू होता. एकदा मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या 1 निवडून जाते 80 वर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन चांगला फटका आणि या ठिकाणी चेंडू थोडं हवेमध्ये हातामध्ये बघा झेलतो काय. आणि आता मात्र या ठिकाणी अमोल बाद होतोय डीजे. मध्ये बक्षीस जमवणं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, परंतु माझ्यासाठी महत्व आहे ते म्हणजे धावा जमवणं. कारण ज्या वेळेला मी धावा जमवतो त्यावेळेला मला आपोआपच बक्षीस मिळतं. दरम्यान पुढचा चेंडू इरफान खेळण्यासाठी तयार. नवीन फलंदाज. चांगला फटका. विनायक नवीन फलंदाज. इरफान टू विनायक.
चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी थोडा वेळ हवेमध्ये होता, परंतु या ठिकाणी थोडी मिस फिल्डिंग होते. एक धाव पूर्ण करतोय आणि दुसरा धाव काढण्यासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतो. धाव संख्या 2 ने ओढून जाते 82. शेवटच्या 10 चेंडूंमध्ये फक्त 8च धावा या ठिकाणी निघालेल्या आहेत. या ठिकाणी चेंडू थोडं हवेमध्ये लांबांच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव या ठिकाणी पूर्ण करतो, मिस फिल्डिंग होते या ठिकाणी थोडीशी आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतात. धाव संख्या 2 ने होते 84. इरफान अतिशय चांगली गोलंदाजी, 2 षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी. क्रिकेटमध्ये असं होतं की एखाद्या वेळेस मित्र सोडून गेला तरी चालेल, पण क्रिकेटची मॅच हातात न गेली तर काय यातना जीवाला होतात हे फक्त क्रिकेट प्रेमींनाच माहिती असतं. तू काय सारखा डिस्टर्ब करायचं नाहीये, सारखं सारखं मैदानामध्ये यायचं नाहीये. हा एक मिनिट दीपक. पहिला डॉट 1 विकेट डॉट 2 आणि 2. ओके, थँक्यू. चालू करा सामना. सचिन चांगला चेंडू, थोडासा चेंडू हवेमध्ये होता, परंतु या ठिकाणी डिक्लेरेशनच्या स्वरूपामध्ये एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या इकडे ओढून जाते 85. थोडीशी धाव संख्येला लगाम लावलेला चांगली गोलंदाजी होते या ठिकाणी. स्लॅग ओव्हरमध्ये पुन्हा एकदा सचिन, हे शेवटचं षटक घेऊन आलेला तो म्हणजे सचिन. चांगला चेंडू, पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि पुन्हा एकदा पंचांचा 1 धावांचा इशारा. क्रिकेट इज द गेम ऑफ द चान्स असं काही म्हटलं जातं, म्हणजे शेवटच्या चेंडू पर्यंत क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. असा हा अनिश्चिततेचा खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट, आणि हा क्रिकेट आपण या ठिकाणी पाहत आहात. सचिन राऊंड विकेट, चांगला चेंडू आणि फलंदाज बाद स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये. मोहसिन वैयक्तिक 17व्या धावसंख्येवर परतलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये तो म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू कडगाव मधला मेघराज. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतो ते. एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभा केलेली आहे, परंतु काही शेवटच्या काही चेंडूंमध्ये धावाला मात्र या ठिकाणी थोडीशी गती मिळालेली नाही आहे. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू तडकवण्याचा प्रयत्न आणि पंच दीपक इंजल यांचा वाईड बॉलचा इशारा. चांगला फटका आणि आता मात्र हा या ठिकाणी बघूया काय होतंय, आणि पंचांचा इशारा 6 धावांचा.
धावसंख्या 93. बघूया या ठिकाणी काय होतंय. आणि आता मात्र या ठिकाणी आउट. डीजे समोर जे सगळे उभे आहेत ना ते जरा थोडंसं बाजूला होत आहे. आवाज थोडासा क्लिअर येऊ देत. डीजे बॉक्सच्या जे समोर सगळे उभे आहेत ते डीजे बॉक्सच्या समोर जे उभे आहेत एकतर खाली बसा किंवा बाजूला व्हा. थोडासा आवाज येऊन दे या साईडला. धन्यवाद सहकार्याबद्दल. शेवटचा चेंडू या षटकातील चांगला कट केला आणि थोडासा चेंडू या ठिकाणी हवेमध्ये आहे. अंकुशाच्या बॅटमधून गेलेला एक चेंडू पूर्ण करतोय. एक धाव पूर्ण करतोय आणि या ठिकाणी या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि फलंदाज थर्ड अंपायर साठी या ठिकाणी डिसिजन गेलेला आहे. आउट आहे. दोनच धावा मिळणार आहेत. तिसऱ्या या ठिकाणी धावसंख्या झाली 96 आणि 97 धावा 95 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 96 धावांचं आव्हान दिलं आहे. डीजे डीजे
व या ठिकाणी खेळायला चालू होतं. पहिले षटक घेऊन मेघराज जोरात हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या काही टप्प्यामध्ये चेंडू आलेला नाहीये आणि चेंडू जातो निर्धाव. यानंतर ते धावतं समालोचन माझे मित्र नितीन. धन्यवाद. धन्यवाद. दुसरा चेंडू क्लीन बोल्ड. काहीच समजलेलं नाही हा महेशांना. ते मेघराज अद्याप ते 2 चेंडू झालेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर त्यांनी क्लीन बोल्ड केले ते महेश यांना. वैयक्तिक महेश 0 धावेवर आउट झालेत. तिसरा चेंडू स्ट्राईकला ते सचिन. चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल मेघराज यांची. चांगला टप्प्याचा चेंडू खेळवत परत मारण्याचा प्रयत्न, परंतु काही समजलेलं नाही आणि चांगलीच गोलंदाजी करत आहे तो मेघराज. यावरचे 4 चेंडू झालेले आहेत. अद्याप 2 चेंडू अजून बाकी आहेत. 4 चेंडू टाकत 1 विकेट घेतलाय तो मेघराज यांनी. अद्याप संघाचा स्कोर 0वरच आहे. परत मारण्याचा प्रयत्न, परंतु चकवलेला आहे तो मेघराज यांनी. 5 चेंडूमध्ये एकही न धाव देता 1 विकेट घेतली होती मेघराज यांनी. चांगलीच गोलंदाजी करत आहेत मेघराज. ढकलून खेळाला हा चेंडू. तेवढीच सुंदर असं क्षेत्ररक्षण अभिकडून. 1 ओव्हर समाप्तीनंतर ड्रीम 11 संघाचा स्कोर झाला आहे 1 बाद 1. सचिन हा वैयक्तिक 1 धावावर खेळत आहे. विकास आता स्ट्राईकला आहे. पाहूया विकास काय करतोय. अजूनही जिंकण्यासाठी 42 बॉलला 96 धावांची गरज आहे. श्रेयस पटेल यांनी चांगलाच धावाचा डोंगर उभा केलेला आहे. त्या डोंगरापर्यंत ड्रीम 11 पोहोचतं का नाही ते पाहूया. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो निखिल. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो निखिल. स्ट्राईकला होतो समोर टोलवलेला हा चेंडू. पावा कॅच होतो का, आणि इथं झेल सुटलेला आहे मेघराज कडून. एकच धाव, परंतु इथे जीवदान मिळाला आहे बाबूला. स्कोर झाला तो 2. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेण्यात आली होती सचिन कडून.
स्ट्राईक लावतो विकास नावाला सचिन. ढकलून घेण्याचा प्रयत्न परंतु बीट झाला आहे तो सचिन. विकास सुंदर अशी गोलंदाजी करत आहे निखिल. अतिरिक्त धाव एक. हाय कुणाला तुझी बॉलिंग हाय त्याला जाय अंकुश मोये मोये होणार तुझा. विकासला 6 वर बक्षीस झालेला आहे. बळून काढायचे काय म्हणतात 2 धावा. विकासाला 2 धावा मिळतात. विकासाने जर एक षटकार मारला तर त्यांना 101 रुपयाचं बक्षीस अभिमन्यू पन्नाकर यांच्याकडून जमा झालंय जमा झालेला आहे. या बॅ दे 100 रुपये बाबा थांब काय नाही मारला नाही म्हटलं बक्षीस जमा करला ते इकडे आणि भुवई इथं कुठं करला 5वा चेंडू लागलंय मारण्याचा प्रयत्न होता परंतु चकावलाय. चांगलीच गोलंदाजी निखिलकडून. पाच धावा. परत ऑफ साईडला खेळायला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा पळून काढले ते दोन स्कोर झाला तो 7. निखिलनं आपल्या पहिल्याच षटकात 6 धावा दिल्यात. यहाँ पर स्ट्राइक पर खेल रहे विकास, नॉन स्ट्राइक पर है सचिन. बहुत ही उम्दा बैटिंग करते हुए दोनों फलंदाज उतनी ही जलद गति से और सही तालमेल रखते हुए श्रेष्ठ फाइटर अपनी गेंदबाजी का भार संभाल रहे हैं. अभी अंकुश स्कोर झाला तो 7. ओके. या सामन्यातील वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन आला तो मोशीन. हॅलो ओके. पुढचा सामना जो होणार आहे तो बारामती एक्सप्रेस दिल्ली कॅपिटल्स. लिस्ट द्यायची आहे. प्लेइंग 11 लिस्ट. पहिला चेंडू मारायला चेंडू पावा कॅच होतो का आणि हा कॉट अँड बोल्ड झालेला आहे तो सचिन. मारण्याचा प्रयत्न स्वतःच्याच ओव्हरवर त्यानं स्वतःच कॅच घेतला आहे मशीन याने. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल शिरोश फायडर यांची. परत मारण्याचा प्रयत्न पोवा आणि इथं बॅट कट झालेला आहे. काय नाही स्कोर रे थांब
वन सक्सेसफुल झालाय पहिलाच. अरे अशा आडवं कुठे येऊ का रे? तुझ्यासाठी थांबलंय ते, तुझ्यासाठी थांबलंय. अंकुशाची जागा घेण्यासाठी आला होते पप्पू विराज पाटील. ते तुझ्यासाठी थांबलंय ते. कोण रे? तेवढीच चांगली गोलंदाजी करायची होते मोशिन. ए उभे हो. उभा. उभा. अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपात आणि हा व्हाईट. बाईच मिळाले काय? नाही वाईट फक्त वाईट. स्कोर सांग मला. हा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता बापूंचा, परंतु चकवलेला आहे तो मोशन याने. डॉट चेंडू. हे स्कोर किती झाला सांग रे. बॉल हे 3 चेंडू झाले. चौथा. सुंदर अशी गोलंदाजी मोशन यांकडून. अद्याप या ओव्हरची 2 चेंडू बाकी आहेत. पाचवा चेंडू विराज पाटील यांना. परत हा वाईट थोडस दिशाहीन गेंदबाजी होत आहे मोशिन कडून. या ओव्हरला त्यांनी 2 वाईट टाकले. पाचवा चेंडू विराज याला. थोडस क्षेत्रामध्ये बदलाव करत आहे ते अभिपा मंचेकर. ऑफचा गलीमधला प्लेअर काढून त्यांनी स्लिप मध्ये घेतलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण लावून घेतलं होते अभियानी. सुंदर असा गगनचुंबी 6 मोशिन यांच्या परत समोर मारलेला हा चेंडू डायरेक्ट पॅव्हलियन मध्ये कॅमेऱ्याच्या दिशेने मारलेला हा चेंडू. बकरी कापायला आवडते तुला युवराज सुंदर असा 21. असा घेतला असा मी असा 3 ओव्हर. झाला रे. 2 मिनिटं. पहिल्या ओव्हरला गेले होते. इकडे रे आणख्या. 21 पहिल्या ओव्हरला गेले होते. पहिल्या ओव्हरला 1. ठीक आहे. दुसऱ्या ओव्हरला 1 2 3 4 5 6 7 झालता 2 ओव्हर. 2 ओव्हर चालतात. 14 14 मारला रे. 2 6 2 वाईट. 21 झाला रे. 14 मारला. 2 वाईट मारला. 21 बरोबर आहे रे. 2 वाईट रे. 96 97 पाहिजे. ओके. स्कोर साठी थोडस त्याचा काय नाही आहे आमचा विषय. स्कोर झाला 21. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 21. सोन्या मोठा जा तू. विराजला बॅटिंग द्या ह्याची. चांगलाच मारलेला हा चेंडू. एकच धाव. या 1 धावावरून स्कोर वाढून जातोय तो 22. मी मोजा लागलो आणि तो ओव्हर नाही सांगायला. नाही का भाई काय तुझा काय संबंध आहे.
मी आहे की भाऊ. मी सांगितलंय मी असताना तुम्ही आला विराज यांनी सलग 2 षटकार मारलेत. तेव्हा तिसरा षटकार होतोय काय? नाही. टोलावून खेळवला चेंडू. वाईट पण ते बाबा हे. रनआउट. विराज रनआउट झालेत. काही गरज नसताना 2 डाव घेण्यात आले ते विराज कडून, परंतु ते रनआउट झालेत. विराज चांगलीच रांड्याचा ही नाही बॅटिंग करत होते विराज. रांड्याच्या कट्टाळून येते कशाला त्याला. आता म्हणजे पळालं. आम्ही काल शेवटला कसं काय वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक. अरे अरे एक धाव घेण्याच्या नादात रनआउट झाले असते. वाईड 1 22 1 अशा तऱ्हेने 2 रन. थंडी वाजली. दीड सगळे थंडी वाजली. वारं मारा किती बॉल झाले यावरचं? 2 झालं अद्याप यावरचे 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू विकासला. मिस फिल्डिंग झालं इकडं अभिकडून. एकच रन विकासच्या बॅट खालून. स्ट्राईक लावते अक्षय सावंत, थराडचे फलंदाज, या टीमचे कॅप्टन अक्षय सावंत. दिशाहीन गेंदबांधी थोडीशी वाईडच्या स्वरूपात. अतिरिक्त 1 धाव. गेंद बांधी होते गेंद बांधी चावल नाही एक दिवस फास्ट बोलताना नाही होतंय ते तोंडात नाही येतंय. भावा बोल क्रिकेटला खोटे खोल परत परत एकदा वाईड. डिसाईड गेट मध्ये थोडस बरकतलेला चेंडू. सलग 2 वाईट टाकले ते मेघराज यांनी. समोर खेळाला चेंडू मिसफील्ड झाले ते अंकुश यांच्याकडून आणि आज चौकार. बरोबर आहे घुस प्रेशर आलंय प्रेशर गचाळ क्षेत्ररक्षण अंकुश कडून. हातातला बॉल भिजलेला आहे. दुसरा बॉल द्यायचा. तुला बॉलवर पड म्हणून सांगितले पण धरायचा. काल बी असा सोडला. अद्याप यावर मधील 2 चेंडू बाकी आहेत. थोडस मागडे षटक पडत आहे ते मेघराज यांचं. सोन्या पहिला स्कोर काय
5वा चेंडू परत दिशाहीन गेंदबाज मेघराजांची एक अतिरिक्त धाव आणि त्यात वाईट अशा 2 धावा. थोडस मागडे षटक पडत आहे ते मेघराजांचं. त्यांना अजूनही लेंथ या ओव्हरला गावलेलं नाही आहे. बॅटला लावून खेळायला चेंडू एकच धाव. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू विकासला. विकास एका बाजूने चांगलेच खेळ करत आहे. झुंजार अशी फलंदाजी करत आहे तो एका साईडून. पाहूया विकासला 1 6 मारल्यावर 101 रुपयाचं बक्षीस लावलेलं ते अभि पन्हाळकर यांनी. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. या 1 धाव नंतर स्कोर झाला आहे तो 36. मारला तर प्रज्वल पन्हाळकर कडून 101 रुपयाचं बक्षीस इथं आलेलं आहे. विकासाने याची नोंद घ्यायची आहे. विकासला 2 बक्षीस आलेले आहेत. एक अभि पन्हाळकर आणि एक प्रज्वल पन्हाळकर. दोन्ही पन्हाळकर बंधू यांनी विकासवर बक्षीस लावलेलं आहे. 1 षटकारला 101 रुपये. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वा षटक घेऊन आला तो अंकुश. धन्यवाद. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. पहिला चेंडू सुंदर असा गेम टाकत अक्षयाला काहीच कळालं नाही. हा चेंडू दुसरा चेंडू चौकार. दुसऱ्या चेंडूवर खेचून मारलेला हा चौकार. सुंदर अशी बॅटिंग. मारण्याचा प्रयत्न होता परंतु काही कळालं ना. हा चेंडू अक्षयाला अद्याप या ओव्हरची 3 चेंडू अजून बाकी आहेत. पाचव्या ओव्हर मधील 4था चेंडू
विकासला. गेला पाहिजे. उत्कृष्ट असणाऱ्या 6 आणि 2 बक्षीस लागू झाले त्याचे. गेला अनेक. सुंदर अशी गोलंदाजी अंकुश कडून आणि ते कॉर्नर बोर्ड आउट झाले, परंतु त्यांना बक्षीस लागू झालेलं आहे. 202 रुपये बक्षीस त्यांना मिळणार आहे अभि पन्नाळकर आणि प्रज्वल पन्नाळकर यांच्याकडून. डीजे वाले बाबू थोड़ा सा साउंड कम. सो गया समा सो गया है जगह. वेळ जास्त झालेलं आहे, थोडस डीजे साऊंड कमीच राहिले. चांगलीच गोलंदाजी अंकुश कडून. आता कोण आलं बॅटिंगला काय नाव आहे? स्ट्राईकला ते शेखर नॉट आउट. या मस्तर काय आलंय? काय झालंय? अतिरिक्त धाव आणि एक वाईट या 2 धावा. थांबा. स्कोर झाला होतो 50. 46 19 ला 46 मारण्याचा प्रयत्न होता परंतु चकवलाय. बॉल झाला निर्धाव 4 झाली. ओव्हर समाप्त झालेले आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 50. अजूनही 18 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. 46 रे नितीन. 50 सांगितला का मग? 50. अठरा बॉलला 46 धावांची गरज ड्रीम 11ला. वैयक्तिक पौरव संघासाठी 6वं षटक म्हैसरांचं. सुंदर असा चेंडू. अक्षय काहीच कळालं नाही. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता अक्षयकडून डॉटच्या स्वरूपात. दुसरा चेंडू अक्षय काय करतो पाहूया. परत सेम बॉल सेम टप्पा आणि हाही बॉल चेंडू. चांगलीच गोलंदाजी करत आहेत ते म्हैसर. पावा कॅच होतोय का आणि कॅच सोडलेला आहे अभिवानी. चड्डीयार ने आपकी चड्डीयार ने क्या छोड़ दिया अक्षय. बहुत ही बढ़िया जीवनदान मिला है यहाँ पर आपके चड्डीयार से. ही दोस्ती तुटायची नाही. उद्या सकाळी जेवायला मिळणार संध्याकाळी कॅच सोडल्याबद्दल. सुंदर असा
चेंडू म्हैसरांचा. पाचवा चेंडू शेखरला. तेव्हा काय होते कॅच सुटलेला आहे निखिल कडून. दोन जावा थोडस बचाव क्षेत्ररक्षण निखिल कडून कॅच सुटलेला आहे. शेवटचा चेंडू सुंदर असा षटकार समोरच्या दिशेने मारलेला. मारण्याचा प्रयत्न परंतु चोरटी एक धाव घेतलेली होती अक्षय सावंत यांच्या बॅट खालून. स्कोर गेलेला होतो 7. शेखर स्ट्रायकर होते शेखर नाव स्ट्राईकला होते अक्षय सावंत. स्कोर झाला होतो 7. फिल्डिंग मध्ये थोडीशी बदलाव केले अभिमंचकर यांनी क्लोज मध्ये उभारत आहोत. परत हा फुलटा दिलेला आहे आणि हा 6. या 6 धावानंतर स्कोर गेला आहे तो 66. स्कोर 66. अजूनही 10 चेंडूत 30 धावांची गरज. स्ट्राईकला आहे शेखर. परत मारण्याचा प्रयत्न होता परंतु एवढा काही शॉट चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अमोलकडून. या एक धावावरून स्कोर गेला होतो 67. यावर मधील चौथा चेंडू अक्षय सावंत यांना. काही समजलेलं नाही चेंडू परंतु इथं ढकलून खेळाला चेंडू. एकच रन. चांगलीच गोलंदाजी करत आहेत अंकुश. स्ट्राईकला येतो शेखर. स्कोर झाला होतो 68. परत लेग शॉटने घेतलेला चेंडू एकच डिक्लेअरच्या स्वरूपात. स्कोर झाला होतो 69. या षटकातील शेवटचा चेंडू
तो बाळाला तो द्या बाळाला तो द्या या षटकातील शेवटचा चेंडू स्कोर गेला होतो 69 वर. आशिष 6 बाया बिया स्कोर गेला होतो 69. अद्याप 27 धावांची गरज आहे ती. पाहावा काय होतंय इथं थोडीशी मिसफिल्डिंग झाली महेसराकडून नाहीतर इथं रनआउट झाले असते. तो काय नाही अक्षय पच बॅटला बस घाल 6 चेंडूत 26 धावांची गरज. या ओव्हरला 5 षटकार लावले तरी मॅच रिंकू सिंग होता का बघूया पाहूया. अक्षय सावंत रिंकू सिंग बनतात का? अरे तो ऑर्केस्ट्रा शंकर करून मधनं सूर तसा चाललाय आता शो ठेवूया काय गाण्याचा डॉट बॉल मारण्याचा प्रयत्न. अजूनही मॅच गमावलेला नाही आहे. सलग 5 सिक्स अक्षय सावंत यांनी मारले तर नितीन पाटील यांच्याकडून 2001 बक्षीस. 5000 ठेव प्रत्येक सिक्सला पहिला सिक्स. त्यांच्यातला एक प्लेअर या आणि बॉल द्या तो पहिलाच सिक्स खेचलेला आहे. बघूदा त्यांच्यातला एक बलवानी बॉल द्या लकी बॉल आहे तो नाही 4-6 पाहिजे 4 चेंडूत 20 धावांची आपल्या केशात घालतील. पाहूया पहिला सिक्स मारलेला आहे आणि हा दुसरा षटकार अक्षय सावंत यांच्या बॅट घालून गेलेला हा दुसरा षटकार. तीन बॉलला किती बजेट आहे 14 ना 3 बॉलला 14 किती झालं 14 पाहिजे 14 आले सलग मारायला पाहिजे तो सारखी आली एक बॉल डॉट केला 3 चेंडूत 14 धावांची गरज. सलग 2 षटकार खेचले आहेत ते अक्षय याने. पवा या चौथ्या चेंडूवर पण काय करतात उचलून मारलेला हा चेंडू. दोनच धावा पळून काढल्या त्या अक्षय याने आणि 2 चेंडूत 12 धावांची गरज. चांगलीच फलंदाजी करत आहे ते अक्षय. त्यांचा एक झेल सोडला होता परंतु दुसराही झेल आता सोडलाय. 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. पवा अक्षय
सुंदर अशी फिल्डिंग केली आहे ती. एक चेंडूमध्ये 10 धावांची गरज. त्याच्या बाब्या म्हटल्या लावून दिला बाब्या म्हटल्या याला ओक्या लावून दिला काय आधीची डॉट घालून दिली एक चेंडू 10 धावांची गरज ड्रीम 11 यांना. शेवटचा चेंडू समोर मारलेला चेंडू एकच धाव आणि 8 धावांनी हा सामना जिंकला येतो श्रेयस फायटर याने.